तेव्हा राष्ट्रवादीकडे सीएम पदासाठी योग्य नेता नव्हता शरद पवारांचा मोठा खुलासा। तर भुजबळांकडे सीएम पद दिलं असतं तर फूट पडली असती। पवारांकडून 2004च्या प्रश्नांचा उलगडा। 2004 मध्ये मी मुख्यमंत्री झालो असतो, माझ्या मुख्यमंत्री होण्यानं तेव्हा पक्ष फुटला नसता। शरद पवारांच्या पक्ष फुटीच्या दाव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर। पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा अनुभव होता का? अमोल मिटकरींचा शरद पवारांना सवाल। 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री करायला अजित पवार आणि तटकरेंचा विरोध होता, संजय राऊतांचा मोठा दावा। 2019 मध्ये संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, मुख्यमंत्री पदासाठी राऊत उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायचे। नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप। मुंब्रा येथील शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री शिंदेंची भेट, तर काही दिवसांपूर्वी शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाला होता वाद। भाजप मागील 10 वर्षात विकास केला असा आव आणण्याचा प्रयत्न करतोय, मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिसेल। नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल। प्रयागराजच्या फुलपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेत गोंधळ, सभास्थळी गर्दी अनियंत्रित झाल्यानं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। स्वाती मालेवाल हल्ला प्रकरणामध्ये अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त, केजरीवालांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाणीचे आरोप। राज्यात अवकाळीचा तडाखा, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका, तर पिकांचं तुनात नुकसान। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रावर चोख पोलिसांचा बंदोबस्त। सांगलीमध्ये निवडणुकीवर पैंज लावणं पडलं महागात, पैंज लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल। महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावावर निवडणूक, महायुती 45 जागा जिंकेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। इंडोनेशियामध्ये झालेल्या इंटरनॅशनल डायव्हिंग स्पर्धेमध्ये सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीला मिळालं स्वर्ण पदक। या स्पर्धेत 146 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग। पंढरपुरातील बेलापूरकर महाराज यांचं अमळनेर येथे जल्लोषात स्वागत, अनेक भाविक उत्सवात सहभागी। जळगाव जिल्ह्यातील 17,000पेक्षा अधिक केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचित, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर रक्कम मिळाली नसल्यानं शेतकरी चिंतेत। रत्नागिरीच्या चिपळूणला पावसानं झोडपलं, मे महिन्यातच नदी नाल्यांना पूर, तर तालुक्यामध्ये एका तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। अकोला जिल्ह्यातील नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन। अमरावतीमध्ये गांजा तस्करांवर मोठी कारवाई, पोलिसांकडून 21 किलो 265 ग्रॅम गांजा जप्त, तर गांजा तस्करी करणारा एक पोलिसांच्या ताब्यात। गंगा नदीमध्ये बोट उलटल्यानं 2 जण बेपत्ता, महावीर टोला गावातील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।